नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. SSCच्या परीक्षेचे सेंटर मालवणला होते. SSCच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मालवणला घेऊन जाण्याची जबाबदारी शाळेने प्रभू मास्तरांवर सोपवली. जुईली सुद्धा त्यातच होती. प्रभू मास्तरांची मालवणात ओळख होती. त्यांनी एक स्वतंत्र घरच 8-10 दिवसांसाठी भाड्याने घेतले होते. विद्यार्थी एका बाजूला आणि विद्यार्थिनी दुसऱ्या स्वतंत्र भागात राहिले होते. जो तो झटून अभ्यास करीत होता. रात्रीची जागरणे होत होती. प्रभू मास्तरांची सर्वांवर नीट देखरेख होती. संध्याकाळी बिराडी आल्यावर एकमेकांच्या पेपरांची चौकशी विद्यार्थी करीत. जुईलीला पेपर फारसे चांगले गेले नव्हते. ती फार उदास झाली होती. गणिताचा पेपर तर तिला सोडवताच आला नव्हता. सगळी गणिते तशी सोपी होती, पण तिचे मनच भ्रमिष्ठासारखे झाले होते. संध्याकाळी ती जवळजवळ रणकुंडीला येऊन प्रभू मास्तरांना म्हणाली, सर, मी परत जाते धामापूरला. म्हणजे अजून 3 पेपर्स आहेत ना? मला नाही त्यांना बसायचं. माझा रिझल्ट काय लागणार ते आत्ताच माहीत झालं आहे मला. का? पेपर वाईट गेलेत? खरं म्हणजे मी यंदा परीक्षेला बसायलाच नको होतं. अभ्यास तर खूप केला होतास ना तू? कुणास ठाऊक. ती क्षणभर थांबली आणि अचानक त्यांच्या डोळ्यात सरळ पाहत जणू स्वतःशीच पुटपुटली. गॅदरिंग झालं त्या वेळेपासून माझं चित्तच उडालंय साऱ्यातून. कसला अभ्यास? प्रभू मास्तरांना यावर काय बोलावं हे सुचेना. जुईलीने पुन्हा मान खाली घातली होती. तिच्या डोकीतून मधोमध बाणासारखा गेलेला सरळ भांग आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी लटालट उठवीत खाली उतरलेले दाट काळेभोर केस ते पाहत होते. एरवी हुशार आणि अभ्यासू असलेल्या या मुलीचा अभ्यास गॅदरिंगच्या वेळेपासून का झाला नाही? खरं तर हिला इतर विद्यार्थ्यांच्या मानाने खूप अडचणी आहेत. घरी वेड्या बापाचे सारे निस्तरावे लागते. सारे घर एकटीला सांभाळावे लागते. त्यातूनही ती बिनचूक अभ्यास करायची. नेहमीच तिच्या उत्तरपत्रिका समाधानकारक असायच्या. मग एकाएकी हिला असं काय झालं? गॅदरिंगच्या वेळेची हिनं आपल्याला अशी का आठवण करून द्यावी? जणू काही आपणच या साऱ्याला जबाबदार आहोत. हिला नेमकं काय सुचवायचं आहे? आणि एकाएकी त्यांच्या जुईलीच्या वागण्यात अलीकडे पडत असलेला फरक अधिक गडदपणे ध्यानात येऊ लागला. तिच्या एक एक हालचाली, आपल्याशी होणारे तिचे बोलणे चालणे सहेतुक असावे असे त्यांना वाटू लागले. अनामिक संशयाने त्यांना घेरले. त्यांचे मन अस्वस्थ झाले. जुईलीला आपल्याबद्दल काय वाटत असावं आणि आपल्याला? जुईली एखाद्या कातीव चंदनी पुतळीसारखी त्यांच्यासमोर मान खाली घालून स्तब्ध बसलेली होती. क्षणभर प्रभू मास्तरांना तिचा अनावर मोह पडला. वर्गात ती केसात नाकचाफे आणि सुरंगीची वळेसर माळून आली की बाकांच्या रांगातून फेऱ्या घालताना किंचित वाकून त्यांनी अनावर मोहाने तिच्या केसातील फुलांचा वास पूर्वी हुंगला होता. जुईलीला याचं काही वाटलं नव्हतं. या क्षणीही खाली वाकून तिच्या केसांचा नुसताच वास घ्यावा आणि त्या वळणदार सुगंधी केसांवर ओठ टेकवावेत अशी प्रबळ उर्मी त्यांच्या मनात दाटून आली. जुईली, ते हळुवारपणे म्हणाले. जुईलीने वर मान उंचलून त्यांच्याकडे पाहिले. क्षणार्धात तिच्या विशाल डोळ्यात पाणी उभे राहिले. रुद्ध स्वरात ती पुटपुटली, सर, जाऊ द्या मला. ती उठून निघून गेली आणि प्रभू मास्तर सुन्नपणे तिथे बसून राहिले. शेवटचा पेपर संपला आणि मुले म्हणाली, सर, आपण सिंधुदुर्ग बघायला जाऊया. मालवणच्या किनाऱ्यावर होडीत बसून सारे विद्यार्थी-विद्यार्थिनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचले. समुद्राच्या लाटांवर हेलकावत होडी पुढे सरकत होती आणि मुलांच्या खिदळण्या बागडण्याला ऊत आला होता. परीक्षेचे ओझे डोक्यावरून उतरल्यामुळे सारेजण मुक्त झाले होते. मुक्त झाली नव्हती ती जुईली. तिला ताबडतोब धामापूरला घरी जायचे होते. आठवड्याभराचे बाबाचे काय हाल झाले असतील त्याची तिला कल्पनाही करवत नव्हती. दशरथला एकटे घरी ठेवून बाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ. तिने इंदू परबच्या आईला सांगून ठेवले होते. दशरथ फक्त परबांच्या घरी तेवढाच जायचा. बाकी कुणाकडे तो हरवत नसे. हातात पावरी घेऊन गावभर भटकणे हाच त्याचा दिनक्रम असायचा. इंदूच्या आईने त्याला जेवू घातले असेल का? त्याने धड खाल्ले प्याले असेल का? घर उघडून पाहून कोणी चोरबीर तर घुसला नसेल. घराचे दार बंद करायचे त्याला भान नसायचे. जुईलीच्या मनात नाना प्रश्न उभे राहत होते.
तिचे मन इतर मुलामुलींसारखे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नवलाईत रमले नव्हते. पण सिंधुदुर्गाच्या एका रुंद तटावर उभे राहून प्रभू मास्तर विद्यार्थ्यांना गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकाचे कथानक सांगू लागले आणि जुईली जणू नीट भानावर आली. नकळत तिच्या कानांवर शब्द येत होते. याच सिंधुदुर्गाच्या तटावरून भर खवळलेल्या दर्यात संभाजीराजांनी तुळशीला वाचवण्यासाठी बेधडक उडी घेतली आणि याच सिंधुदुर्गाच्या बुरुजांच्या आणि या तटांच्या साक्षीने मावळत्या सूर्याच्या किरणांच्या सानिध्यात आणि सागराच्या उंचंबळणाऱ्या लाटांच्या समोर एक हृदयाला भिडणारी चिरंतन प्रीतिकथा जन्माला आली. संभाजीराजे आणि तुळशी यांची. संभाजीराजे तर राजे होते आणि तुळशी एका सरदाराची विवाहित पत्नी. पण खऱ्या प्रीतीला अशा व्यावहारिक बंधनाची तमाती काय? कोण विवाहित ने कोण अविवाहित आहे याची प्रीतीच्या घामघांनी एकत्र आणलेल्या प्रणयी जीवांना कसली पर्वा? प्रभू मास्तर आपल्या ओघवत्या वाणीने राजसन्यास नाटकाचे कथन करीत होते. जुईली पापणी न मालवता त्यांच्याकडे पाहत होती. सर हे कुणासाठी सांगतायत आणि ते मधून मधून आपल्याकडे का रोखून पाहतात? जुईली ऐकत होती. बुडत असलेल्या तुळशीला रायगडचे रणमर्द संभाजीराजे जीवाची शर्थ करून वाचवतात आणि तुळशी क्षणार्धात त्यांच्या पायांची दासी बनते. भरतीच्या लाटेने बेभानपणे किनाऱ्याकडे झेप घ्यावी तशी तुळशी, दौलतराव सरदाराची लग्नाची बायको तुळशी संभाजीराजांच्या बाहुपाशात झेप घेऊन म्हणते, महाराज, आजवर कोणत्याही पुरुषाच्या डोळ्याला डोळा भिडवताना तुळशीची नजर चळली नाही, पापणी ढळली नाही. नवख्या नजरेचा नेम चुकविण्यासाठी कधी पदर सावरला नाही, कधी जीव बावरला नाही. आज तुळशीचा अभिमान उतरला. रायगडच्या राजाला पाहण्यासाठी डोळ्यात जीवांची प्रभा दाटली. ताजिमीसाठी देहावर काटेरी सभा थाटली. नजरेच्या एकाच फिरतीने डोळ्यात रूपरेखेची साठवण झाली. तुळशीला पदराची आठवण झाली. पुन्हा आपल्याकडे पाहताना नजरेची ज्योत पापणीने मालवली. उरीची लाज पदराने पालवली. आज जवान मर्दीच्या बादशहाने माझ्या जीवनवंतीला काटेरी भूषणे बहाल केली. आपल्या देहाच्या स्पर्शाने माझा देह नटला आणि तिच्या प्रीतीच्या सागरात खोलवर बुडत गेलेले तिला वाचवून आपण मात्र बुडत असताना संभाजीराजे निश्चयी स्वरात तिला आश्वासन देतात, प्यारी, मानवलोकीची लग्न रद्द करून रायगडाचा राजा आज तुझ्याशी पुन्हा लग्न करीत आहे. प्रभू मास्तर क्षणभर थांबले. त्यांनी जुईलीकडे एक ओझरता कटाक्ष जणू सहजच टाकला. घसा किंचित साफ केला आणि ते पुढे संभाजीची वाक्ये साभिनय म्हणू लागले. मस्तकावरून सुटणाऱ्या या थेंबांची, सौंदर्याच्या या मोत्यांची, बिनसरांची मुंडावळ तुझ्या कपाळी शोभते आहे. समोर संध्याकाळचा होम पेटला आहे. तुफान दर्यात मरणाचा नेम नसल्यामुळे काळाचा एकच पाश आपल्या दोघांच्या कंठात आहे. त्याचीच लगीनमाळ करून डोंगर लाटेच्या बोहल्यावर मावळत्या देवाच्या साक्षीनं मरणाचा मुहूर्त साधून रायगडाचा राजा मनाच्या मुक्या मंत्राने तुळशी तुझ्याशी लग्न लावित आहे. प्रभू मास्तरांचे शब्द भावनेने ओलेचिंब झाले होते. ते जणू त्या प्रवेशाशी एकरूप झाले होते. डोळे मिटून जणू ते तुळशीला आलिंगन देण्यासाठी आवेगाने पुढे सरसावले आणि त्यांचा नाट्य प्रवेश ऐकणाऱ्या थरारून गेलेल्या मुलामुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रभू मास्तरांनी डोळे उघडून जुईलीकडे पाहिले. तिची नजर विद्ध झाली होती. अंगावर रोमांच उठल्यासारखे तिला वाटत होते. ती व्याकुळपणे त्यांच्याकडे पाहत कशीबशी एकच शब्द पुटपुटले, सर, पुढे नका ना हा प्रवेश करू. मालवणहून जुईली घरी परतली तेव्हा घराचे दार बंद होते. कडी लावलेली होती आणि तिचा बाबा कुठेच दिसत नव्हता. तिने कडी काढून दार उघडले. ती गेली तेव्हा ठेवलेल्या वस्तू जशाच्या तशा होत्या. पाण्याचा माठही भरलेलाच होता. अंथरुणाची कळकटीही माच्यावर होती तशीच होती. बाबा गेला कुठे? आपण गेल्यापासून त्याने घर उघडलेच नव्हते की काय? जुईली सैरावैरा घरात फिरली. मग तशीच परबांच्या घरी गेली. इंदूच्या आईला तरी विचारायला हवे. तिला कदाचित माहीत असेल. इंदूची आई म्हणाली, गो, त्याची कसली काळजी करतोस? त्याचा मस्तक थाऱ्यावर असा, तो एका जागेवर रवतलो.
तू गेल्यापासून हकडे फिरकक नाही, ते खय दिसलोही नाही. खय गेलो असात? जुईलीला रडू येऊ लागले होते. गो तू रडतस कित्याक? येतो खय गेलो असलो तरी तू भिया नको. इंदूची आई तिची समजूत घालत होती आणि जुईलीला हुंदके आवरत नव्हते. बाये गे, बायल माणसाच्या जातीचे भोग असत हे. तुझी आवस असती तर तुझी रिपाळी इली असती, पण तुझ्या कित्याक? आमच्या पोरांचा बघ, त्याची आऊस मिया जिती असय, पण तरी तिचे भोग काय सरत नाही. जुईलीने डोळे पुसले. इंदूची आई इंदूबद्दल बोलत होती. कुठे आहे इंदू? तोपर्यंत इंदूच तिथे येऊन दाखल झाली. जुईलीचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. इंदूचा केवळ सांगाडा उरला होता. केवळ 6 महिन्यांच्या काळात तिची काय अवस्था झाली होती? लग्नापूर्वीचे तिचे नव्हाळीचे तारुण्य आणि सौंदर्य कुठे गेले? एवढ्यात ती काळवंडल्यासारखी एखाद्या रोगाने ग्रासल्यासारखी कशी दिसू लागली? इंदूने शून्य डोळ्यांनी जुईलीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात ओळखीची खूनही नव्हती. ह्या बघ इला, बघ तिची दशा, इंदूची आई कष्टाने म्हणाली. इंदू, कधी इलस? आता इंदूने ओळख दाखवली. ती खिन्नसे हसली. झाले 15 दिवस. मी मालवणात परीक्षेत गेलंय, आजच इलंय. कसा असस तू? लगीन मानवलेला दिसना नाही. लगीन? वशाडी घाल त्या लग्नावर जुईल्या. इंदीची आई तळतळून उठली. निदान तू तरी चेडवा बघून सवरून काय ता कर गो. ह्याच्या संसाराचा मातेरा झाला तसा तुझा तरी होऊ देऊ नको. जुईल्या, चल आम्ही पाटल्या दारात बोलत बसूया, इंदू म्हणाली. आणि जुईली चटकन तिच्याबरोबर मागील दारी गेली. आपला बाप नाहीसा झाल्याबद्दलचे दुःख इथे इंदूला भेटताच जणू विसरली होती. मागील दारच्या विहिरीजवळच्या पायरीवर त्या दोघी मैत्रिणी बसून मोकळेपणाने बोलू लागल्या. मगाशी अवघडल्यासारखी दिसणारी इंदू आता खूपच मोकळेपणाने बोलत होती. तिच्या जीवाभावाची मैत्रीण कितीतरी दिवसांनी तिला सापडली होती. इंदू, काय झालं गो? आई असं काय म्हणता? तिने विचारले. झाला माझा नशीब. आणि पटकन तिचे डोळे पाण्याने भरले. जुईलीचे हात जणू आधारासाठी तिने आपल्या हातात घेतले. एखाद्या प्रौढ अनुभवी बाईसारखी ती म्हणाली. जुईल्या, बायल माणसाचा जन्म म्हणजे कर्माचे भोग गे बाय. पायाबुडची वाट सरळ गावली तर त्या जन्माचा सोना होता. माझ्यासारखीची वाट चुकली तर सगळी शेणाची गायरी. इंदू ढसा ढसा रडू लागली आणि तिला कसे समजवावे हे जुईलीला कळेना. वगी वगी माझी बाय ती, एवढेच वरचेवर म्हणत ती आपल्या पदराने तिचे डोळे पुसू लागली. तिला मिठी मारणाऱ्या इंदूला दूर करण्याचा धीर तिला होईना. आपल्या बाबाविषयीच्या दुःखाची तिला आठवणही राहिली नव्हती. सबंध दिवसभर दशरथचा कुठेच पत्ता लागेना. जुईलीने सारा गाव पालथा घातला. कुणालाच वेडा दशरथ गेल्या 5-6 दिवसात दिसला नव्हता. गो तू भिया नको, येत तो आपसुकच, जो तो तिला म्हणे. संध्याकाळी ती सैरभैर झाल्यासारखी बाहेरच्या पडवीत उभी होती. सारखा तिला भास होत होता. कोणत्याही क्षणी बाबा अंगणात प्रगट होईल. हातातली पावरी वाजवीत येऊन पेळेवर बसेल. म्हणेल, जुईल्या, इलय गो. पण तसे काहीच घडत नव्हते. दशरथची जागमाग नव्हती. पण पांदीत दुसऱ्याच कुणाची तरी जाग लागली म्हणून तिने समोर पाहिले. पांदीतून 2 माणसे तिच्याच घराच्या दिशेने येत होती. जुईलीने निरखून पाहिले. जानवलीची भीमा मामी आणि तिचा नवरा सीताराम. जुईलीचा मामा अशी दोघे येत होते. जुईल्या, असंच काय गो घरात? मामीने खळ्यात पाऊल टाकीतच विचारले. पाठोपाठ सीताराम मामा उभा होता. त्याला ढास लागली होती. हाताने छाती दाबून धरीत तो खळ्याच्या पेळेवर बसला आणि जोर जोराने ढासू लागला. जुईल्या, वायच पाणी हाड गो. तुझ्या मामान वाटभर माका हैराण केलें. कसली ही मरणाची ढास? माझा मरण दिसता हा तुका? सीताराम खोकत खोकत म्हणाला. मामी, तू भितूर ये, मी पाणी देते मामाक. जुईलीने भीमा मामीला घरात घेतले. बाबा खय गेलो तुझो? जुईलीने सारा प्रकार सांगितला. बाबा कुठे नाहीसा झाला ते कळत नाही. सारा गाव धुंडाळून झाला. तुम्ही आलात ते बरं झालं. मला सोबत झाली, नाहीतर मी फार घाबरले होते. जुईली चहा करता करता बोलत होती. खुळ्या माणसाचा काय, जाय थय पुढो, मामी म्हणाली नि जुईलीच्या पुढ्यात पाठ घेऊन बसली. सीताराम मामा बाहेरच्या बाकड्यावर पितळी कपबशीतून चहा भुरकून पिता पिता भीमा मामी भाचीकडे निरखून पाहत होता. जुईल्या, केंदा मोठं दिसूक लागलंस तू? आता पुरे झाली शाळा.
लग्नाचा बघू खोया खरं तरी. जुईली काही बोलली नाही. तिने चहाची भांडी उचलली आणि ती मागील दारी गेली. तिच्या पाठोपाठ भीमा मामी तिथे आली. जुईल्या, गुरुवांचं घर कितीसा लांब असा? गुरव कितीसाठी होय मामी? भगवतीच्या देवळात जाऊचं होता. नवसा. जुईलीला वाटलं आता मामी कसलं नवस बोलणार आहे, मूल व्हावं म्हणून. आणि तिचा तो तर्क खरंच होता. भीमा मामी संध्याकाळी गुरुवाला सांगताना ती ऐकत होती. आता वय होय तिला, पोटी संतान नाही. देवी कौल लावा, खाना नारळान मनाचं वटी भरीन. नवस पुरो केलंस तर 25 नारळाचा तोरण बांधीन नवरात्रात. गुरव ऐकत होता. त्याने दुसऱ्या दिवशी दुपारी सीताराम मामाला आणि भीमा मामीला भगवतीच्या देवळात बोलवले. देवीला गाराणे घालून जावसाल करायचं होता. जुईलीला वाटले आपले बाबा कुठे गेला आहे तेही देवीला साकडे घालून विचारावे. तो लवकर घरी यावा म्हणून आपणही नवस बोलावा. तिच्या मनातलेच विचार जणू काही ओळखून बाबल्या गुरुवाने विचारला, जुईल्या, दशरथाचं काय पत्त्या लागलो? नाही अजून. तू पण उद्या 2 पारी देवळात ये. तुझा पण गाराणा करूया. त्याच्या बापसाचा गाराणा करण्याआधी तिचा दुसरा गाराणा करू खोया. ता कसला? लग्नाचा. आता काय तान्हा ना? म्हातारा गुरव हसला. गे मामी, त्याचा लगीन काय होऊचा रवात? रस्ता वैलो चोर त्या का उचलून वरीत. ताच वाईट. त्याच्यापेक्षा वेळच्या वेळी लगीन झाला की बायल माणसाच्या जीवाक घोर नाही. तुझा खराच म्हणा. दुसऱ्या दिवशी जुईली भीमा मामी बरोबर देवीच्या देवळात गेली. गुरव आधीच आलेला. भगवतीच्या मूर्तीसमोर तो बसून हातातल्या कनेरीच्या फांदीची पाने सुटी करीत होता. मग त्याने विचारले, तुमच्या गावचो देव कोण? देवी सातेरी, भीमा मामीने उत्तर दिले. ती हिची बहीण. भगवतीच्या मुखवट्याकडे पाहत गुरव म्हणाला आणि त्याने मनातल्या मनात विनंती घालायला सुरुवात केली. मग तो मोठ्याने बोललो, तर माते भगवते, लेकरू तुझ्या पायाशी इला. त्याची इच्छा पूर्ण कर. वर्षाच्या आत गुण दाखव. तुझी खना नारळण वटी भरीत. तुझ्या दरबारात अमृत फळाचा तोरण बांधीत. होय माते औशी, भीमा मामी हात जोडून म्हणाली. सीताराम मामाने तर कधीपासून हात जोडूनच धरले होते. गुरुवाने हातातल्या कनेरीच्या पानांचे 2 भाग केले. भगवतीच्या मुखवट्यावर उजवी डावीकडे 5-5 पाने पाण्याने डकवली आणि तो स्थिर मुद्रेने वाट पाहू लागला. उजवो 5वो कौल दी माते. होय माते औशी. जुईली डोळ्यांच्या पापण्या न मालवता पाहत होती. बराच वेळ कुठलेच पान खाली पडले न फुटल्यासारखा म्हणाला, माते अशी कुचंबू नको. लेकराचो काय अपराध असलो तर पोटात घाल आणि बेगीन मोकळी कर. उजवो 5वो दी माऊले. तरीही मुखवट्यावर चिकटवलेल्या पानांपैकी एकही पान पडत नव्हते. सगळ्यांचे डोळे एकटक तिकडे लागले होते. सारा परिसर निवांत होता. त्या शांत वातावरणात फक्त आढ्याला असलेली एक पाकोळी वर मंद गिरक्या घेत होती. बाकी सारे चिडीचाप होते. मग एकाएकी देवीच्या मुखवट्यावरील उजवीकडचे पान पटकन खाली पडले. गुरव उत्सुक चेहऱ्याने म्हणालो, जुईलेच्या मामी माता तुझ्यावर प्रसन्न असा. तिनं उजवो 5वो दिल्यान. तुझा गाराणा ऐकल्यान. नारळ पुढे कर. भीमा मामीचा चेहराही कमळासारखा फुलला. तिने ओटीतला नारळ काढून समोर ठेवला. देवीसमोर नाक तोंड घासले. गुरव म्हणाला, आता जावसाल करूया. त्याबरोबर भीमा मामी सीताराम मामा उभे राहिले. जुईली सुद्धा त्यांच्या पाठोपाठ उठली. गुरुवाने नारळ समोर ठेवला. विड्याच्या पानांवर सुपारी ठेवली. 1 पावलीचे नाणे भीमा मामीने पुढे केले. ते विड्यावर ठेवले आणि तो गाराने सांगू लागला, जय माते भगवती भवानी माऊले. तू जगाचे पालन करती. माता माऊली भगवती. तू रे बंधू रामेश्वरा रवळनाथा. तू बाराच्या पूर्वसा. तू पावनाई राजसत्ता. तू बा महापुरुषा. तू बा ब्राह्मणा. तुमच्या पायाशी लेकरू इला हा. त्याच्या पोटी संतान नाही. काय असा ती नड पायाखाली घाला. 1चे 25 5चे 25 करणारे तुम्ही देव सगळे एक व्हा. लेकरांचा गाराणा ऐका. आजपासून वर्षाच्या आत त्याची इच्छा पुरी जाऊ दे. मातेन प्रसाद दिलेलो असा. उजवो 5वो झालेलो असा. आता कसली नड आड येता नाही. लेकराची प्रार्थना फळाकी येऊक होई. होय महाराजा, सीताराम मामा म्हणाला. भीमा मामीने डोळे मिटले होते. जुईली मंतरल्यासारखी पाहत होती. नेहमी दिसणारी भगवती देवी या घटकेला कशी वेगळी भासत होती. जुईलीने डोळे मिटले. देवी माऊली, माझा बाबा लवकर घरी येऊ दे. तो खुळा जिथं कुठं असेल तिथून त्याला घरी पाठव.
तू मामीचे गाराणे ऐकलेस, माझेही ऐक. गुरुवाने नारळ फोडला, पाणी देवीवर उडवले, कातळ्याचा प्रसाद देवीसमोर ठेवला आणि मग भीमा मामीसह सर्वांना दिला. घरी येताना भीमा मामी आपल्याच नादात होती. सीताराम मामा कधीच काही बोलत नव्हता. एखाद्या म्हाताऱ्यासारखा तो एकसारखा ढासत होता. आणि जुईलीच्या बाबांची कुणालाच आठवण नव्हती. फक्त जुईली तेवढी त्याच्या काळजीने चूर झाली होती.